कोण नाहीये, मम्मीचं लक्ष नाहीये. हॅलो, फोन लावते. हॅलो, हा कुठे आहेस तू? अरे काय रे, तुला सकाळपासून फोन लावते मी, उचलत का नव्हता तू माझा फोन? हा का, बरं ऐक ना, मी काय म्हणते, मला ना तुला भेटायची इच्छा झालेली. आपण ना नेहमीच्या ठिकाणी भेटू. अरे काय काय, तुला माहित नाही का ते विहिरीपाशी लिंबाचं झाड आहे, भेटत नाही का आपण दरवेळेस तिथं? ये लवकर तिकडे. बरं चल ये, मी लगेच येते. हा मी जाते, फोन घरातच ठेवून जाते. आता मला ना बघावं लागल घरातलं वातावरण कसं आहे, मम्मी कुठं आहे काय, म्हणजे मला जाता येईल. नाही तर मम्मी परत चिडल कुठं गेली म्हणून. चल जाते. चला बाई, मम्मी तर घरात काही दिसत नाही मला, तिकडं भांड्या वगैरे घासत असेल. मला तर जायचंय. थोडंसं उरकून जाते मी. भेटायला जाते वे, तुला भेटायलाच लावते मी. आता कशी जाती भेटायला मी बी बघते. मीच जाते ना आधी. कोणाचा फोन होता आणि कोणाचा नाही काय माहिती. कुठे गेला? पैशाली आहे ना, मिरच्या दे ना मला थोड्या. मिरच्या वय, अगं तुला मिरच्या दिल्या असत्या, पण तुला तर काय सांगू. आज काय करते अगं बाई, हा माणूस कुठं गेला तरफाटा, मेला काय माहिती ना खाली दळींदर वाहनाचा. अगं लय मोठा कुटाणा झालाय, काय सांगू अश्विनी तुला, काय सांगता येणार. बोल काय झालं? आले आले, ए इकडे या. काय ओरडू नका, काय काय कुटाणा झाला. इकडे तुम्हाला साईडला सांगते. इकडे आता काय बारीक आहे काय बाला तिकडे हो ना, मी म्हणते. ऐका ना, आपली पोरगी ना काय ती कोणाला तरी भेटायला चालली रिओ. काय म्हणजे ओरडू नका, ए बाई, मी कोंडून घेतलंय तिला. हे बघ, तिचा मोबाईल घेऊन आले. ओरडू अभ्यास करत असेल माझ्या का बसा ना, ओरडू नका ना. मी काय म्हणते ऐकत, आपण बघून येऊ ना कोणी इरी होती नेमकं. एरी वा कोणाची एरी बघ. अहो ते सका पाटल्याची वेर नाही का, त्याच्या खाल्ल्या बाळ्यात? हा, ती मला आहे ना, मी आता ऐकलंय, फोनवर बोलत होती मी, म्हणजे चांगलं काम देऊन ऐकलंय. आणि तिने काय केलंय, आवरायला म्हणून गेली, मोबाईल ठेवलाय तिथं चार्जिंग लावायला. मी घेऊन आले मोबाईल आणि कडी लावून घेतली. आपण बघून येऊ ना. कडी लावली का? हा, ती मध्ये आहे पण आता आतमध्येच कोंडली मी. मागचा दरवाजा, मागचा दरवाजा सगळं फिटिंग केलेलं आहे मी. मग चालते का? चला, मी थांबू काय? नाही ग, तू लक्ष द्यायला तू मोकळी करशील तिला, तू चाल. नको आमच्या संग चाल. तू आमच्या संग चल. चल. चल रे उतर. गाडी कुणाची दादी? राम राम. राम 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 का? काय नाही, ते रामभाऊनी सांगितलं होतं मुलगी आहे रामभाऊ? तुमच्याकडं. हा रामभाऊनी सांगितलं तुमच्याकडे मुलगी आहे. हा मुलगा आहे, मुलगा आहे ना. हा, आलतो बघायला. कोण तुम्ही? हा, कुठले तुम्ही? फुलाची वाडी. कोणाची वाडीचे का? हा, हा पोरगा आहे का? हा पोरगा आहे. बरं, छान आहे. पण आव एक अडचण आहे. काय पोरीचं लय दुखतंय आमच्या. आम्ही दवाखान्यात चाललोय तिला बघायला. दवाखान्यात आहे का घरी? नाही दवाखान्यात आहे. 8 दिवस झाला ऍडमिट आहे. मग रामभाऊन कसं काय सांगितलं आम्हाला? आता त्यांना काय माहिती ऍडमिट आहे म्हणून. ऍडमिट आहे, सांगा बरं. आता दुखायचं काय, कोणाला सांगू नये. दुखत आहे का सांगा बरं. मग दवाखान्यात ऍडमिट आहे का? हा ना. चला मग जाऊ आपण तिथं अहो, बघावं. नाही, लांब आहे. आव दवाखाना लय लांब आहे. खालच्या माळ्यात आहे. हा, आपल्याकडे गाडी आहे ना. आव नाही, रस्ता लय घाण आहे ना तिकडला. गाडी जाणार नाही तुमची. हा, अहो ती आयसीयू मध्ये आहे, आम्हालाच नाही जाऊन देत. आम्हीच काचेतून डोकितोय असं. मग आम्ही डोको ना काचातून. नको नको, तुम्ही एक काम करा, आपण हं. 7-8 दिवसांनी या, तर ती बरी बी होईन, मग दाखवायचा कार्यक्रम करून घेऊ. अहो 7-8 दिवसांनी करू आपण, पण निदान पोरगी तर आम्हाला. नाही 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 बाबा, खरं आहे पाहुणे. आता आमच्या मागे काय व्हायचं का, तुमचं काय व्हायचं सांगा. तुम्ही काय करा, 8 दिवसांनी या. मग आम्हाला हेल्प टाका आता मग. आता काय करू? तुम्ही आम्हाला सांगायचं ना, मग येणार आहे का काय म्हणून. हा. एक फोन तर करायचा ना. मग त्यांच्याकडून कालच्या नंबर घ्यायचा कालच्या काल सोडून राहिले. ते रामभाऊ म्हणले ना, फोन केलाय मी ते जोडीदाराला माय. आंबाचा पोर आलता मला आहे, पण हा, पण म्हटलं मी तरी त्याला बोललो होतं, माही पोर ऍडमिट करेल बा असं. बरं मग ऐका, लय 15 उशीर झालाय हा? आपल्याला. बरं जाऊ का आम्हाला तुम्ही 8 दिवसांनी या, 8-15 दिवसांनी या वाटलं. फोन करा मग. हा फोन करा. हा फोन कर ना. हे चल चल, चल चल, चल चल चल. चल बस मग. गावाचं बसलं इथं, कधी येते काय मी. मला म्हणजे नेहमीच्या ठिकाणी एरीवर लिंबाच्या झाडाखाली गार सावली राहते, इथं मस्त टेकून बसतो आम्ही. तिचकटी बादल बी झालं ना.
तिला आवडेल ना भारी दिसली कधी येते काय माहिती कामगारांना बी आजच यायचं होतं काय माहिती आणि इथंच बसलेत गवत उपटेत अरे तिकडे लांब गेली असते कुठेतरी जाऊ दे मरत आपल्या काय करत ते आपल्याला ओळखीत नाही आणि मी त्यांना ओळखीत नाही आपल्याला काहीच अडचण नाही परत कामावर बी जायचे पटक्यात आले असते ना मग ते भेटून थोड्याशा गप्पा बिप्पा मारून गेलो असतो येईन तर इकडेच बघत होतं नाही खायला बघ मी खायला बघितलं ना पाणी बघ हो का मी म्हणलं होतं का नाही पोरग एरीवर म्हणून बसलाय ना ते पोरग येऊन एरीवर बघितलं ना वाट पाहतोय आज हे मी काय म्हणते खरंच वाट बघतोय आपण जाऊन बोलूया का त्याला अगं आपल्याला तर बोलायचंच आहे पण त्याला असं वाटलं पाहिजे ना आपण बी कामगार आहे गोगल बिगल लावून आलो हा आणि मग होय मी ऐकलं होतं फोनवरून ती पाहुणे चांगली होती अगं देऊन टाक पोरगी अगं ते देता येईन पहिले हे तर मिटू दे ना काय जर ह्याला त्याच्या धरून चित्र की आपण अश्विनी त्याच्या आधी जर पूर्वज घेऊन पळालं मग काय काय करायचं करायचं येडी का काय आम्ही तोंडावर पडतील आणि आम्ही तोंडावर पडू ना अरे आम्ही किती मोठं तोंडावर पडतो आणि त्याचं काय तुझं काय डोळे झाकले होतं वे तुझी पोरगी एवढं दोन वन करतोस तर अगं मला काय माहिती आता हे गुण उतारले पुढं हे तुम्ही भाऊजी तुम्ही तर लक्ष ठेवायचं ना ते एक पोराच्या एक काम काय- करू हाय काय ऐक ना. बघ की, ते कोंबडीच्या पकडागत वाळलेला आहे काय हाय त्या त्यानं बघून वाट बोलून विचारू कुठला हा ऐका ना आपण आहे ना सावलीला बसायला म्हणून जाऊ बरं का तिथं आणि जरा आपण त्याच्या संग गप्पा मारू उशाक आणि त्याला उसाक झाडावर चढू म्हणजे तो सांग ना आपल्याला चला उठला चालला हे पाणी भेटते का विचारू आपण ह्या लय गवत उपटून हात दुखायला लागले खुरपी बी नाही मालकाने ठेवली दादा, पाणी आहे का इथं पाणी आहे का इथं पाणी नाही आणलं मी तुम्ही आता कामाला येतो ना पाणी आणायचं ना. नाही ना आम्ही आजच आलोय ना काम करून घ्यायचे ते तुम्हाला परत मालक खवळते ना हा ना पोरग आहे का नाही नाही या वावरावाल्याचा नाही मग मी इथं येत असतो ना आम्हाला वाटलं मालकाचेच कोणी पाहुणे बिवणे काय तुम्ही. काय बस हा ना मी इथं येत असतो कायम ना हा का म्हण ते माझं एका मुलीवर प्रेम आहे ना कोण आली काय नु ही आलीच आहे का? आता 2 महिने झाले हा पण लय जीव लावते बरं का हा होय. लय जीव तू लावते कुठे कोणा कामाला आहे मी आहे ते रामातातेकडे तिकडे रामा. रामदाता काय काय हा त्यांच्याकडे गडी म्हणून कामाला आहे. खाल्ल्या वळ्यात ना पण तिचं मन किती मोठं आहे हा हा ना हा मी गडी असून सगळं माझी परिस्थिती नाही तरी माझ्यावर प्रेम केले हा प्रेम महत्वाचं असतं माहिती का हा प्रेम महत्वाचं असतं नाही तर बाकीचे लय भांगार असतात हा नाही. नुसतं पैसा पाणी बघून करतात आपण हा नाही पण मी काय म्हणते ते पोरीच्या घरच्यांना माहिती आहे का नाही पुढच्या घरच्यांना हा, असं करायचं असते पुरुषच्या घरच्या काय माहिती मला हा ते नाही खरं. पण ती म्हणलेली आहे सांगणार आहे हा मी तर सांगून ठेवलंय सगळीकडे बोफाटा करून ठेवलाय हा मग मला एक पोरगी आवडते म्हणून असं तसं हा ना माहिती. नाही ते बरं केलं तू म्हणजे काय सांगून बिगून केलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात हा. आणि मी काय म्हणते तिचं नाव काय नाव हा नाव आहे हा तिचं नाव ना पूर्वा आहे पूर्वा पूर्वा आणि तिचा बाप काय करतोय माहित नाही मला ते काहीच माहित नाही तिचा बाप आणि ते काय एकदा आमचं लग्न झालं ना मग बघून घे तिचा बाप कोणी असं नाही तर काय असं हा तोपर्यंत काय करायचं आहे बापा हा. हा मग काय काय करायचं? एकदा लग्न होतं ती- नाही मी काय म्हणते लवकरात लवकर लग्न करून टाकायचं आहे का नाही आणि बाप आडवा आला का बापाला आडवाच करून टाकायचा मग मी करू- काळा बरं का दर्शक कोण बाप आम्हाला माहिती त्या पूर्वाचा बाप तुम्हाला माहिती तुम्ही सांगतो ना नंतर. आम्ही कशाला सांगू आम्हाला तर असं उलट माहिती का आम्हाला ना ती ब्यात गेलेली परवडेल हा होय? आणि मग आमचं आणि त्यांचं वाकड आहे हा आमचं त्यांचं लय भांडण तिचा तिची आई आहे ना लय खडूशी आणि बाप लय आई खडूशी कशी, आई कशी? लय खडूशी लय नाही, तोंड किती किती खडूस असते त्या. हा, त्या आईचं- तिला करशाल. मी जर जावं झालं ना ते आई पहिले थोबड हा. एवढं खडूस असले मग माझ्यासमोर चालत नाही असे नाटक बाप बी किती काय असू दे काळाचा काळा निळा करून टाकेन मी फार. बापाला मी घाबरत नाही बरं. आणि जिथं प्रेम केलं मी नाही, तिथं जेवढ्या घाबरत काळाला ताब्यात आला का हा. तो होणार सासरा जवळा करून टाकायचा हा 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 एकदा माझं लग्न झालं ना हा. त्याचं वाट्याचं नव्हतं करून टाकेन मी. हा ना. करेल. नाही, नाही. म्हणजे माझ्या आम्ही- आडवा आला तर आम्ही सपोर्ट करू तुला तसं बी तिला माझ्या- तुम्ही किती म्हणून येतो येड बेटा आता 2 महिने झाले सारखं येत एरिया ना हा इथं आमचं नेहमीच ठिकाणी काय झालंय नाही तसं म्हणजे आता होईल ना आज येणार का त्याला हा का? आज जरा वेगळं आहे आमचं जरा हा का कुठे जाणार आहे का नाही इथं गप्पा मारून बघू ठरलं तर जाऊ बाहेर हा काय एवढ्या आमराई माझं कसं माहिती का मी एक तर गरीबी
मी लोकांकडे काम करतो हा गडी आहे तरी माझ्यावर गाडीवर तिने प्रेम केलं. नाही तिच्या घरी काही कमी नाही तुला मस्त देईल ती आणि मग नाही पण नको कोणाच्या पैशावर कशा एवढा पण तिचा बाप जर लई निघला माझ्यावाली करत असेल तर मग मी हात हा मग त्याच्या बापाची आणि त्याच्या आईची तंगडीच तुडीन मग हा का इकडे ना थोडं इकडे ना अजून काहीतरी सांगायचंय तुला इथे ये ना नाही इथं सावली होती ना चांगली इथं ये ना इथं नाही सावली होती ना चांगली का म्हणू काय झालं? अरे मी काय म्हणते हा. काय तू आज झाला तू आयागराचा धर त्याला परत द्याला धर लवकर बाहेर ये. ये बाहेर लवकर बाहेर काय केलं तू एवढं हा? काय केलं मी 2 महिने तू आमच्यापासून लपून ठेवली ही गोष्ट हा मी काय लपून ठेवलं आणि तुम्हाला कोंडून का म्हणून गेलती कोंडून का गेलती हा तू कुठे चालली होती कुठे चालली होती फोन वा काय कळते का तुला कसला भारी मुलगा बघाय आलता माहितीये का तू असं काय करते तसल्या पोरासोबत लपड करत बसली का काम करणारा पोरगा तुला 2 टाइम जेवायला सुद्धा नाही घालू शकत तो अगं पण कोण मला काहीच नाही तो गडी माहिती गडी नाही का तो गडी हा नाही तसं काही नाहीये मला तुम्ही काय बोलते म्हणजे मी ऐकत नव्हते काय का फोनवर बोला? बोलत होती? हा? खरं बोल खरं बोल मी तुला नीट सांगते नाही तर वाजवीनच आता अगं हळू शेजारच्या पाया बघायला नाहीये माझं तसं काही. आपली इज्जत जाईल ना अहो पण ही इच्छा टांगली त्याचं काय बस तुझे दे घ्यायला पोरगी आली पूर्वा खरं सांग जे काय आहे ते विषय सोडून दे एक मुलगा आलाय चांगलं चांगलं स्थळ आलं इंजिनियर पोरग आहे ऐक तू पाहुणे जरा. परत पाठवले ग परत पाठवले हा ना. आम्ही. पोरं दाखवून आम्हाला आम्ही म्हटलं दवाखान्यात आडवी हा कोण मी हा आम्हाला तुझ्यामुळे खोटं बोलायला लागली ही गोष्ट पण माहिती का माहिती का हे बघ मी काही लग्न बिग्न नाही करणार कुणा तुम्हाला नाव घालायची का काय मी तुमचं नाव लाज नाही वाटत कुशाल म्हणते लग्न नाही काढणार नाही करणार? नको शांत बस ना हे? हे? बोल ना होय बोल की खरं बोला सांग तुम्ही लवकर. आता कमी हाणली अजून हानी ना खरं बोल काय हा हे माझं प्रेम बघितलं का काय माहिती आता खरं बोलतं खरं सांगितलं नाही ना माझं प्रेम थोबाडवर करून सांगू राहिली ती अरे देव आता तुम्ही खरं पण बोला म्हणते मग खरं कसं बोलावं अगं पण तुला लाज नाही वाटली का इज्जत घालायला गेली आमची इथं काय म्हणते ऐकून घे बरं ना ऐका काय ऐक ना हा, बोल. हाय माझं प्रेम त्याच्यावरती आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे मला नाही माहिती काय तुम्ही नका माझ्यासाठी कोणतं स्थळ वगैरे बघू मी नाही लग्न करणार तुमच्या मनाने हो इकडे बरं. इकडे तू इकडे इकडे बरं ये. हा काय होती काय काय माहिती तू तुला त्याची लग्न करायचा हा करायचं मग लाज नाही वाटत लाज नाही वाटत हा? हा? कुशाल- तुला याच्याकरता शिकवलं का तुला याच्याकरता लाच मोठे केलं काय मी हा? सांग अरे मम्मी आवडतो तो मला प्रेम आहे माझं अगं त्याच्यावर. थोबाडवर करून ते प्रेमाचं तिकडे जायचं गावाला. प्रेम आहे म्हणती हा? हा? लाज नाही वाटत तुला अगं झालंय आता प्रेम काय करावं मी अगं ना घालायचे काम केले काम करा संग काय कमी पाडलं होतं आम्ही तुला असं अगं तो कोणत्या गोष्टीची कमी होती का तुला घरामध्ये एवढं सांग फक्त अगं मम्मी पण तो गरीब आहे पण मनाने खूप चांगला आहे ग तो मला खूप खूप सुख देईल. अगं बाई नवीन नवीन सगळे मनाने चांगले असतात नंतर खायचं मान होईन खुरपाय लावीन तुला त्यो स्वतः जातोय खुरपा लावायला तुला बी लावीन कधी उन्हात जायची माहिती आहे का तुला करल मी त्याच्यासाठी हाय बापाची जेव्हा कधी करायचं बाहेर निघाली का तू हा तोच लोकांच्या कामाला आहे आणि त्याच सगळं लग्न करते का मला त्याच्यासोबतच करायचंय लग्न तू जर आहे ना आता नाटके जर केले ना तुला मी आहे ना पाया खाली ठेवून तू आता आताच काय करू नका बाबूराव देऊन टाका त्या पोराला चांगले ए अगं तू काय आमच्या घरात काय हे घालायला तळ आलेलं त्याला हा ते ते- मला वाटलं का ते पोराला असं ते- करा. मी पळून जाईन मी नाही लग्न करणार पळून जाशील तुझे पाय बांधून टाकन ना मी पाव तू फक्त पळून गावान टाक. चारा डाट बरं मी पळून जायला मम्मी मी तुला आधीच सांगते मला नाही जबरदस्ती करायची तुम्ही लोकांनी. दोरीच्या हात पाय बाजू घे हिला करा हिला करा. नको. त्याला फोन लावते मी हॅलो अक्षय अरे ऐक ना घरी ना सगळं माहित पडलंय आपल्या बाबतीत मला घरच्यांनी खूप मारलं रे तुला माहिती का मला त्यांनी कोंडून पण ठेवलं होतं मी कसं बस आता बाहेर निघाली हे बघ मला ना तुला भेटायचंय मला इथं नाही राहायचं मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय लगेच भेट तू मला पुढं बघू जे होईल ते होईल हा कधी येतोय हा किती वर्ष झाले याला फोन केले याला काही माझी काळजी आहे का नाही जरा पण तर मला मरणाचं लागलंय तो इतका वेळ झाला हा तुझी किती वेळची झाली मी वाट बघते ना तुला काय ऐक नाही माझं अगं
तू म्हणली मला भेटायला येते आणि तिथं आलीच नाही. तिथं तुझे घरचे आलते वाटतं काय आणि लय मारलं ग मला बी. माझ्या घरच्यांनी तुला मारलं? आणि तू आलीच नाही. तुला माहिती काय झालं? मला आत्ता बी यायला किती भीती वाटत होती. मी घाबरत आलो माहिती का. तुला लागलं का मग कुठं जास्त? मला मारलं का पळ त्यांनी माहिती का. पण माझ्या मनातून तू नाही उतरले. माझं प्रेम आहे तुझ्यावर शेवटपर्यंत राहणार आहे. अरे माझं पण तुझ्यावरच प्रेम राहणार आहे. माझ्या घरच्यांनी मला पण खूप मारले रे. कधीच माझ्या हात नाही उचलला आजपर्यंत त्यांनी. तुझं आहे ना माझ्यावर खूप. खरोखर प्रेम आहे ना. हा माझं बी खरोखर प्रेम. तू ना टेन्शन नको घेऊ. मी लग्न ना तुझ्याशीच करणार आहे. तिकडे जे व्हायचं ते होऊन दे. पण ऐक ना पूर्वा, हा मला लय भीती वाटते ग. कसं होईल परत त्यांना कळलं तर परत. आणि कसं करायचं लग्न मला तर काहीच माहित नाही. लग्न करायचं तुला माहित नाही? पण ते आता घरचे थोडे मान्य होते. तुझे अरे नको होऊन दे. आपण पळून जाऊ. पळून जाऊन लग्न करायचं. यार जलने वालों को जलाएंगे, प्यार में जिएंगे मर जाएंगे, हम प्यार करने वाले, दुनिया से ना डरने वाले, दुनिया से ना डरने वाले, यार जलने वालों को जलाएंगे, प्यार में जिएंगे मर जाएंगे, यार जलने वालों को जलाएंगे, प्यार में जिएंगे मर जाएंगे. मी काय म्हणतो, अक्षय काय नाही हे कोणाला सांगू नको. नाही नाही मी कोणाला काय सांगू. तुमचं हा प्रकरण आहे, प्रेम प्रकरण. कारण की याच्या घरच्यांना तुम्हाला माहिती होतं तू जातो तिकडे ओळखी. हा बाबराव करला मा जोडीदारच आहे तिचा बाप. मला नंतर कळालं तिकडं हा. तिचं बाप आहे म्हणून. ऐका ना माझ्या घरी प्लीज नका सांगू. मी तुमच्या पुढे हात जोडते. आम्ही काय सांगतो, आम्ही पळून जाऊन लग्न करणार. तसं बी आम्ही दोघं तुम्ही राव बिंदात जा राव. तुम्हाला माहिती साथ आहे ना दोघाला पण. हो सांग. टेन्शन काय घेता तुम्ही. वाटलं तर मी ना माझ्या पगार झाला 501 रुपये दे. चालेल चालेल. अरे मग तर काय टेन्शन नको घेऊ. हो सांगणार येतो मी. हा हा सांगणार नाही. हा 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 हा. मी काय म्हणतो, घाबरायचंच नाही कोणाला. मी पण तुला तेच म्हणतीये. आपण पळून जाऊन कोर्ट मॅरेज करू. हा माझ्या एका मित्राने केलं तर तसं. आपल्याला कोण नाही ना पकडणार. कोण काय नाही ना करणार. कोण काय नाही का, माझ्या मित्राला कोणी काय नाही केलं. नंतर मग बघितलं ते त्याचा सेपरेट राहतो. आणि तुला माहिती आहे ना मी कष्ट करीन पण तुला कधी कोणती गोष्ट कमी पडून देणार नाही. बरं मी काय बरं झाली कोणली पोर आपल्या घरात. मग बाई आता बा तिला बाहेरच काढायचं नाही. हा नाही नाही. तिला 8-10 दिवस झाले सगळं जाग्यावर द्यायचे. हा मग द्या ठेव जरा व्यवस्थित. तू आता मी ध्यान ठेवीते ना. मी काय कुठे गेले काय? मागचा दरवाजा व्यवस्थित बंद करायचा. सगळं व्यवस्थित केलंय मी. हा. काय बाबराव काय वहिनी काय म्हणता? लय निवांत बसले. आणि मग हा काय काम करायचं आम्हाला? आता उड्या मारीत राहू. हो उड्या मारीत राहू का? नाही वाया माराने उड्या मारल्या तरी चालतील. तो म्हणायला वाया मारीन तो आहे ना उड्या मारल्या तरी चालतील. आतापर्यंत लय उड्या मारल्या भाऊ. हा? आता हात पाय दुखत आहे आता. ती पोरगी तो आहे बोली आहे का तो लक्ष आहे का? हा, नाही घरात आहे ना ती. ए घरात आहे रे बाबा. घरात नको आहे. नका दुखाच्या खपल्या काढू रे बाबा. तो आहे बोलीचे का पण ती काय कोणाची? अहो, तुमची जण आज काय करता? ते बाहेर हा बाहेर कसं काय म्हणतोय? ए, बाहेर नको म्हणू. आता आली व्यवस्थित तर म्हणजे बोल. जरा लाज वाटते का तुला? बा बायकोसमोर असं म्हणतो तुला लाज वाटते का? तू पोरगी पाय नखरे. काय? काय बोल राहिला तू? अहो काय बोलत नाही घरात हा? मुलगी आहे. लाज आहेत का तुम्हाला दोघालाय बी? नाही ना कुठं लाजा काढून राहिला आपली. लाज आहेत का तुम्हाला दोघालाय बी? घरात आहे म्हणता का तुम्ही? मी माझ्या डोळ्याने पाहिली तिथं ती पोरगी. हा त्या गाड्या संग तिथं गुलगुलू गप्पा मारत होती. कोणता गाडी? कोणता? लग्न- हा तो अक्षय. कोणता गाडी म्हणजे? हा तुम्ही काय ठिकाणावर आहेत का? होतं बरं घरात कोंडीले. अहो मागचा दरवाजा उघडाच राहिला होता माझ्याकडून. तुझ्या आईचे पैसे लाज वाटते तुला लाज. अहो मला बोलण्यापेक्षा तिकडे चला ना या तुम्ही. आईच्या आवताचा तेच खाते जे करायचं तेच झालं ना. तुम्ही चला 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 कुठे? तुमचा सपोर्ट आहे काय? सपाटा पाहिजे का रे? कोणची गेम? काय सपोर्ट आहे काय तुमचा दोघाचा बी? अहो तुम्ही का- सांगा ना कुठची या गेम? आईचा दाना कसं काय बसलो? बाबा ना. अहो तुम्ही चांगलं सांगा ना दाखवा. कुठची गेम? ती केळाच्या झाडा चला चला चला. खेळाच्या दाराखाली हा, जातात. केळाच्या झाडाखाली चाललंय त्यांचं. चालला लवकर. चला लवकर. जे होईन ते बघू आपण. काय होईन ते मी तुला शेवटपर्यंत तुझ्या साथ नाही. काय? कुठं? काय रे कुठं 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 का गा? कुठं? कुठे चालली? चालली? कुठे का? कुठे का? कुठं चालली गं? हा? कुठं चालली? हा? लवकर हा? लवकर चालली. कुठं चालली? ऐका तुम्हाला सांगतो मारू नका बरं का. काय? हा? कुठं चालली मला होती? 500 देतो. हा? मम्मी थांब ना.
काय म्हणजे त्याला नका ना मारू. मी काय म्हणते, सोडा ना तुम्ही. सोड ना त्याला. मारू नका नाही सोडायला का तुला आमचं जावं आहे काय हा ए अरे पहा ना तुमचं नाक घातलं दोघाचं पहा ना त्यांच्याकडे काय चाललंय दोघांचं, का म्हणून मारताय? काय म्हणून कुशाल बिल नाही जाऊन त्याची संग पळून चालली मी तुला घरात कोंडली तरी माझ्या दारात पळून आली का तू आम्हाला यांनी सांगितलं ना सांगा काय नाही झालं असतं मग काय करू मी? तुम्हाला बोलले होते ना लग्न लावून द्या, दिलं का आम्ही तुम्ही? सांगितलं ना तुला ह्याच्या संग लग्न नाही करायचं म्हणून अहो मी गरीब असलो तरी तुमच्या पोरीला सांभाळीन ना मी, तुमच्यापेक्षा जास्त जीव लावेन. वांदे तूच लोकांची कामाला आहे, आमच्या पोरीला घराच्या बाहेर निघायची माहिती नाही पण तिला जिथं सुख आहे तिथं दे ना लग्न करून. लय पैशावालीकडे दिलं की तिथं सुख भेटणार, तिथं मन समाधान राहणार आहे का? तुम्ही असं सारखं सारखं माझ्या माग लागू नका. मला जे करायचंय ते करून द्या ना. हा? तुला जे करायचं ते करू द्या करून द्या आमचं नाव फायदा केली आम्ही तुला. आमचं नाव घालव म्हणजे तुमच्या नावासाठी मी माझी बाबरावची पोरगी गाड्या मागे हे बघा, तुम्हाला मी आताच सांगते, तुम्ही लग्न लावून द्या किंवा नका देऊ, आम्ही पळून जाणार आहे. कारण की आम्ही दोघं पण सज्ञाने, आम्ही आमचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. समजलं ना? आणि तुमच्यासाठी ना असं समजा की पोरगी नव्हतीच, तुम्हाला मेली तुमच्यासाठी मी. तुम्ही जर माझ्या खुशीचा विचार करत नसाल ना, तर मला पण अशा आईबापांचा विचार करून काहीच फायदा नाहीये. रडू नको, मी आहे. गेलं नाक गेलं बरं वैशे हो, जाऊ द्या आमचं नाक ए भाऊ. आमची पोरगी आहे आम्ही काय करायचं ए आम्ही भाऊ आमचं गपरे तू गपरे आता तुम्हाला काय करायचंय तू जाय बरे आमच्या तू ठिकाणी निघ बरे लोकं असतात. तू निघ काय तो का हा, जा सांग बरं तुझं म्हणणंच आहे संग लग्न करायचं हा बघा पस्तावायचं नाही परत आम्ही तुला पस्तावून देणार नाही आता सांगतोय हा, नको परत देऊ. तू असं म्हणायचं नाही की तुम्ही लावून दिलं लग्न आणि मग तुम्हीच माझं वाटुळं केलं तुम्हीच असं केलं आम्ही हे शब्द ऐकून घेणार नाही तुझे चालेल ना ती वेळ येऊ देणारच नाही मी. बरं हे बघ आता वैशे दिसेल ना आम्हाला ए वैशे झालं तिच्या नशिबाने चांगलं हा. तर तिचं वाईट झालं तर तिच्या तिच्या नशिबाने नशिबाने. आपला काय दोष आहे त्याच्यात नाही, आता हा. हा मग आता आपण काय लग्न करू करायचंच आहे ना हो. पळून जाऊ नको आमचं नाक घाल नको आम्ही तुझं लग्न लावू लग्न लावून देतो चावलं. नक्की देशील? हा लगेच लगेच लग्न लगेच लावायचंय. लगेच चला नक्की नाही लगेच हा, डोक्याला लावायचंय. ताणच नको बावाल्या हा. जे 10 दिवस जगायचं ना ते 4 दिवसात मरल मी हा. चाल चल. तो टेन्शन बाई चाल लवकर चल तुझं लग्न लावून चालेल स्वागड्या चाल पप्पा जावई म्हणा की हा वाय चाल चाल अजून लावेल नाही मी लग्न जावई म्हणा. हा चला